नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। मुंबई, मॅक्स मंथन डेली न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाच्या शिष्टमंडळाने मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रीय नेते खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेबांशी सुसंवाद साधला। मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी ओबीसी घटकांच्या गरजांसाठी शरद पवार यांना विनंती केली आहे। राज राजापूरकर यांनी शरद पवार यांच्याकडे ओबीसी समाजाच्या अनेक महत्त्वाच्या गरजा मांडल्या। त्यांनी घरकुलापासून ते शेतकरी कर्जमाफीपर्यंत अनेक मागण्या शरद पवार यांच्यासमोर ठेवल्या। प्रमुख गरजांवर एक नजर। घरकुल, ओबीसींसाठी घरांचा कोटा 19% 27% करण्याची गरज। महाज्योती, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाज्योती संस्थेच्या निधीत वाढ करण्याची गरज। ओबीसी महामंडळ, मागील काही वर्षांपासून बंद पडलेल्या ओबीसी महामंडळाची तात्काळ नियुक्ती करण्याची गरज। महात्मा फुले जन आरोग्य योजना, राज्यातील प्रत्येक रुग्णालयात ही योजना सक्तीची करण्याची गरज। जातीचा दाखला, ओबीसी दाखल्यासाठी 1960 पूर्वीच्या पुराव्याची अट शिथिल करण्याची गरज। जातनिहाय जनगणनेची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची गरज। अशी कंप्लीट गरज आहे। जातनिहाय जनगणना करा, जातनिहाय आता तुम्हाला माहिती असेल रस्ता दिवस रात्र कल्याण शिक्षणामध्ये उभारण्यात पेमेंट वाटायचं आहे। जातनिहाय जनगणना करा, हे खरं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलं होतं। मुळात हा गट वेगळा झाला असेल, पण काम हे आपल्या पक्षाचं होतं। काँग्रेसने देखील एवढं केलं होतं। आज काँग्रेस श्रेय घेत असते, भाजपा घेणार देखील आहे, कारण जातनिहाय जनगणना करायचीच नाही होती। तर खऱ्या अर्थाने जर पहिलं जातनिहाय जनगणना आणि ओबीसीचं आरक्षण हे आपल्या पक्षाचं श्रेय, आपल्या पक्षाचं देण आहे। ते त्याचा प्रचार आणि प्रसार करायला आपण कुठेतरी कमी पडतो। त्याचा प्रचार आणि प्रसार इतक्या मोठ्याने व्हायला पाहिजे की पुन्हा एकदा मंडल 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 हा जयघोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे, अशा सगळ्यांची। शेतकरी कर्जमाफी, अल्पभूधारक ओबीसी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची गरज। राजापूरकर यांची शरद पवारांना विनंती। राज राजापूरकर यांनी शरद पवार यांना विनंती केली की त्यांनी ओबीसींच्या गरजांकडे लक्ष द्यावे। उपस्थित मान्यवर। या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, पुणे जिल्हा अध्यक्ष अतुल राऊत, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष भाई विशाल जाधव, या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, राज्याचे युवक नेते युगेंद्र पवार आणि ओबीसी सेलचे राज्यप्रमुख श्री राज राजापूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत यांनी राज राजापूरकर यांनी गेले 3 वर्ष केलेल्या कार्याचा अहवाल माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पुढे सादर केला। ज्यावेळेस त्यांना जबाबदारी पक्षाने दिली 12 जुलै 2023 ते 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत त्यांचा प्रवास, हा अहवाल सादर करण्यासाठी मी आपल्या पुढे उभा आहे। आदरणीय राजभाई राजापूरकर यांची नियुक्ती आदरणीय साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली 12 जुलै 2023 साली आणि 16 सप्टेंबर 2023 रोजी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसींच्या या ठिकाणी पदनियुक्त्या केल्या। यामध्ये रवींद्रजी पवार साहेब असतील, नसीमजी सिद्दीकी असतील आणि 25 ऑक्टोबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 पर्यंत राजभाई राजापूरकर साहेबांनी रोहितांनी जो दौरा केला होता 45 दिवसाचा, त्या 45 दिवसाच्या दौऱ्यामध्ये राजभाईंनी पूर्णतः आपलं योगदान दिलं होतं। आणि त्याचप्रमाणे की लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर बहुजन जुडेगा देश बढेगा ही एक मोटार बाईक रॅली, ही 2500 किलोमीटरची बाईक रॅली अखंड महाराष्ट्रभर 45 ते 50 दिवसाच्या या कालावधीमध्ये राजभाईंनी पूर्ण केली। आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय राजभाईंना स्टार प्रचारक म्हणून आपण जबाबदारी दिली होती। हे असं काम करत असताना 10 जून आपला पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत असताना 1000 पदनियुक्तीचा हा महासंकल्प, हा कार्यक्रम राजभाईंनी पार केला। अखंड महाराष्ट्रभर त्या दिवशी 1000 पदनियुक्त्या करण्यात आल्या आहेत। असे अनेक कार्यक्रम आहेत ज्याच्यामध्ये राजभाईंनी आपलं योगदान दिलेलं आहे। ऑल इंडिया उलमा बोर्डच्या मुस्लिम समाजा बैठकीमध्ये देखील त्यांनी आपला भाग घेतला होता। नवी मुंबईच्या शहरामध्ये देखील त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पदनियुक्त्या केल्या होत्या। आणि आताच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रभर 1760 घोंगडी बैठका, जे आताच आपण सांगितलं होतं, याच्यामध्ये जवळपास 20 वक्ते हे घोंगडी बैठकीच्या निमित्त महाराष्ट्रभर फिरत होते। आणि आता ह्या काही गोष्टी याच्यामध्ये झालेल्या आहेत। ठीक आहे साहेब, जास्त वेळ घेत नाही। असे राजभाई राजापूरकर यांनी आमच्या सर्व ओबीसी विभागाला काम करत असताना सगळ्यांना चांगलं काम करण्यास संधी दिली। आणि साहेब, मी ओबीसी सेलचे समन्वयक आसिफ खलिफे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते।
राजापूरकर यांच्या गरजांचे मुद्दे. ओबीसी घटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क मिळावा ही गरज आहे. ओबीसी समाजाच्या विकासासाठी ठोस पावले उचलावीत ही गरज आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांना कर्जमाफी द्यावी ही गरज आहे. संजय ठाकरे गडचिरोली, चंद्रपूर, भास्कर पंडागळे नाईक यवतमाळ, डॉक्टर पंकज पवार चंद्रपूर, डॉ तैयबा शेख मुंबई, नाशिक, जालिंदर कटरे आटपाडी, सांगली, आसिफ खलिफे, सलीम बेग, अकबर चौगुले, कडुबा हिवाले संभाजीनगर, प्रकाश चव्हाण कल्याण, विजय नवकरे भंडारा, अतुल राऊत पुणे, व्यंकटेश चामनर बीड, दत्ता अनारसे नाशिक, सुधीर गोरे कटगुण सातारा, अरुण तोडकर सोलापूर, यशवंत ठाकरे रत्नागिरी, अशोक सूर्यवंशी नवी मुंबई, विवेक जगदाळे ठाणे, योगेश हिवलकर जळगाव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील अपडेट्ससाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज. मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.